हर तरह से मुसलमानों को ये लोग जो है ना दबा के रखना चाहते हैं। तो ये अगर ये सब चीज़ें हो रही तो मैं इसकी निंदा करना चाहता हूँ। तो आप ईमानदारी के साथ जो अच्छे खिलाड़ी हैं, चाहे किसी धर्म के भी हो, उनको खिलाना चाहिए। अबू आझमी हे रड गाणं गातायत कारण भारत अ संघामध्ये मुंबईच्या सरफराज खानला जागा मिळाली नाही। मग काय, गळे काढायला आझमींना एवढंसं कारण पुरे। आझमी साहेब, सरफराज खानवर अन्याय झाला हे त्याने तुम्हाला येऊन सांगितलं का हो? कावीळ झालेल्याला जग पिवळं दिसतं असं म्हणतात। तुम्हाला जी धर्मांधतेची कावीळ झाली आहे त्यामुळे तुम्हाला जिकडे तिकडे मुसलमानांवर अत्याचार होतोय असंच वाटणार। जर सरफराज खान विरुद्ध कट रचला जात असेल तर मग खलील अहमद आणि मोहम्मद सिराज विरुद्ध का नाही रचला जाते? कारण या दोघांनाही भारत संघात जागा मिळाली। आजही मोहम्मद शमी हा भारतीय संघाचा प्रमुख गोलंदाज आहे। त्याच्याबरोबरच उमरान मलिक, परवेज रसूल, खलील अहमद, सिराज यासारखे अनेक मुस्लिम खेळाडू भारतीय संघाकडून खेळलेत। देशवासियांच्या सुदैवाने आणि तुमच्या दुर्दैवाने क्रिकेटमध्ये धर्म पाहून नाही तर टॅलेंट पाहून संघात जागा मिळते। आझमी साहेब, हे दुर्दैव आहे या शहराचं जिथे तुमच्यासारखे आमदार निवडून येतात, ज्यांना सर्व बाबतीत फक्त धर्मच दिसतो। जेव्हा सरफराजची वेळ येईल तेव्हा त्यालाही संघात जागा मिळेल आणि ती त्याचा धर्म पाहून नाही, त्याच्यातल्या स्किल्सच्या आधारावर। त्यामुळे आझमी साहेब, जरा थंड घ्या आणि धर्मांधतेचा अजेंडा दुसरीकडे जाऊन चालवा।